नमस्कार, मी विक्रम मिसाळ, नुजोडू सीड्स लिमिटेडचा संभाजीनगर प्रतिनिधी. तर आज आपण जळगाव जिल्ह्यातील म्हणजे खानदेशामधल्या जामनेर या तालुक्यातल्या टाकळी या गावामध्ये आलो. आज आपण खानदेशमधल्या शेतकऱ्यांची जी प्राथमिक आवड आहे, जी निवड आहे, ती म्हणजे आशा या वाणाबद्दल आपण आशा या वाणाबद्दल थोडी माहिती घेऊया. तर जसं खानदेशामध्ये किंवा विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगल्या नियोजनास प्रतिसाद देणाऱ्या आणि मोठ्या बोंडाच्या वाणास जास्त मागणी आहे. तर त्या सेगमेंटमधलं आपलं नुजोडू कंपनीचा आशा हे सगळ्यात प्रामुख्यानं आवडीनं शेतकऱ्यांना आवडणारं हे जे वाण आहे. गेल्या काही वर्षामध्ये फक्त त्याचा व्यवस्थित पुरवठा नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे वाण मिळू शकलं नव्हतं, पण यंदा 2026ला आपल्याला हे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होईल. तर आशा या वाणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वाणाचे जे बोंड आहेत त्याचा आकार फार मोठा आहे आणि याचा वजनही चांगलं येतं. साधारणतः 6-6.5 ग्रॅमपर्यंत त्याचं बोंडाचं वजन येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगली बोंड धारणा झाल्यानंतर सुद्धा हे मजबूत झाड असल्यामुळे म्हणजे या झाडाचं खोड मजबूत असल्यामुळे आणि याची पानं सुटसुटीत असल्यामुळे याच्या एकतर हे झाड मोडून वाकत नाही किंवा मजबूतीने उभं राहतं. त्याचबरोबर सुटसुटीत पानं असल्यामुळं हवा खेळची राहते. त्यामुळे बऱ्याचदा अति पावसामुळे वगैरे जी बोंडसड होते ती बोंडसड सुद्धा आशामध्ये आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं, आशा हे लवकर येणारं वाण आहे. साधारणतः 150 ते 55 दिवसामध्ये आपल्याला 70% कापूस पहिल्या 1-2 वेचणीमध्येच आपल्या हाती येतो. त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा होतो की बोंडअळीच्या प्रभावापासून कपाशी आपल्याला आशाचं पीक आहे ते वाचतं. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला जो पहिल्या वेचणीत दुसऱ्या वेचणीत मिळणारा जो कापूस आहे उत्तम प्रतीचा कापूस मिळतो आणि लवकर कापूस वेचणी झाल्यामुळे मजुरांचा येणारा खर्चसुद्धा कमी होतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या मजुरीच्या खर्चातही बचत होते आणि बोंडअळीच्या त्रासापासून कपाशीचं रक्षण झाल्यामुळं आपल्याला चांगल्या प्रतीचा कापूसही मिळतो. तर अशा पद्धतीनं खानदेशात आणि विदर्भात इथं उत्तम नियोजन आणि बागायती क्षेत्रामध्ये किंवा शक्यतो मे महिन्यामध्ये वगैरे जिथं लवकर लागवड पाण्यावर केली जाते त्या ठिकाणी शिफारस असलेला आशा हे अगदी चांगलं वाण आहे. त्याची आपण शिफारस केलेलं अंतर आहे साधारणतः इथं ड्रीपच्या हिशोबाने लोक 5x2.5 लावतात. 4x2, 5x1.5, 5x2 या अंतरावर सुद्धा आपण याची लागवड करू शकता. चांगल्या नियोजनात सर्वोत्तम प्रतिसाद देणारं आणि लवकर येणारं असं हे आशा हे नुजोडूचं वाण आहे. पुढच्या वर्षी आवर्जून आपल्या शेतामध्ये आशाची आपण लागवड करा. धन्यवाद.